श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आपल्याला कुठलीही बाधा होणार नाही, कुठलेही संकट येणार नाही, यासाठी फक्त आपल्या घरी ठेवा श्री स्वामी समर्थांच्या आवडीची ही एक वस्तू। आपल्याला माहिती आहे स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीची ही एक गोष्ट, ही वस्तू आपल्या घरात ठेवा। आपल्या घरावर कधीच संकट येणार नाही, सर्व अडचणी देखील दूर होत राहतील। त्या पद्धतीने पाहायला गेले तर स्वामींच्या आवडीच्या तशा खूप वस्तू होत्या, खूप गोष्टी होत्या। अशा त्यांच्या आवडीच्या वस्तूपैकी एखादी दुसरी वस्तू जरी आपल्या घरी आणली तरी स्वामी प्रसन्न होतात आणि आपण करत असलेल्या सर्व सेवेला, भक्तीला पूर्ण मान्यता मिळते। आपण करत असलेल्या सर्व कामात यश येत राहते। आपण जर स्वामी महाराजांचे परम भक्त असाल तर स्वामींना अशा प्रकारे स्वतःमध्ये सामील करून घ्या। पूर्ण आयुष्यात आपणास कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही। स्वामी म्हणतात, मला तुम्ही स्वतःमध्ये सामील करून घ्या। स्वामी समर्थ हे प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहेत। त्यांचे शब्द आणि संदेश आपल्या मनात भगवंतामध्ये रंगण्यासाठी, त्या सेवेचे मार्ग निवडण्याचा संदेश देतात। ही वस्तू आपल्या घरात आणल्याने स्वामींचा वास आपल्या घरामध्ये सतत राहतो आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट गोष्टी, वाईट बाधा निघून जातात। मित्रांनो, साहजिकच यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते। त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरात धनधान्याची बरसात होते आणि या सर्वांमुळे घरावर येणाऱ्या अनेक अडचणी या दूर होतात। तुम्हालाही खात्रीशीररित्या समजेल की ही वस्तू आपण एकदा आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला अगदी काहीच दिवसात स्वामी आपल्या सोबत असल्याची खात्री वाटेल, प्रत्यय येत राहतील, बिघडलेल्या गोष्टी सुधारून मार्गी लागतील। तुम्हीही स्वामींचे भक्त आहात, तुम्ही दररोज स्वामींची नित्यसेवा करता, तर तुम्हीही ही वस्तू आपल्या घरात, आपल्या देवाऱ्यात ती आणून ठेवावी। कारण ही वस्तू स्वामींना खूप आवडायची। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। तशा तर स्वामींना खूप वस्तू आवडायच्या, मात्र यापैकी ही वस्तू अतिशय त्यांना आवडत होती आणि ही वस्तू मुख्य म्हणजे त्यांना रोज सकाळी अंघोळ झाल्या झाल्या लागायची, म्हणजे लागायचीच। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र असून त्यांची नियमित सेवा ते करतात व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्न करतात। श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती
खूप आवडते. त्यांना कुठलेही अतिरेकीपणा आवडत नाही. तसेच जो सेवक स्वामींची सेवा करतो त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात. तसेच कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये. स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी. तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये. विविध गोष्टी, विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतात. त्यापैकी 2 गोष्टी, वस्तू आम्ही तुम्हाला या स्वामी संदेशामध्ये सांगणार आहोत. या वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्यावर स्वामींची कृपा होणार आहे. त्यासोबतच घरात सुख, समृद्धी, पैसा विविध मार्गांनी तुमच्याकडे येण्यास सुरुवात होईल. स्वामींना आवडणाऱ्या वस्तू तुमच्याजवळ ठेवत चला. यामुळे तुमच्या मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाही. आज जी वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती वस्तू सहज कुठेही उपलब्ध होते. ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते किंवा स्वामींच्या केंद्रात ही वस्तू मिळून जाईल. ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून द्या. त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील. तसेच तुमचा नोकरी धंद्यामध्ये येणारी अडचण कमी होईल. तर कोणती आहे ती वस्तू आणि ती कोठे मिळते, तिचे दाम काय, ती केव्हा लावावी, तिला कोठे ठेवावी इत्यादी बाबतची माहिती आपण आजच्या या स्वामी संदेशामध्ये जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांची आवडती पहिली वस्तू आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालेल. तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल. ती सुद्धा तुम्ही घेऊन स्वामींचा जप करत वापरावी. किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून ते देवघरात ठेवावे. अशी स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीची आणि त्यांना रोज सकाळी लागणारी दुसरी वस्तू म्हणजे हिना नावाचे सुवासिक अत्तर होय. या अत्तराची बाटली आपणाला 10 ते 15 रुपयाला कुठेही सहज उपलब्ध होईल. हे तर आपण आपल्या घरी देव्हाऱ्याजवळ किंवा देव्हाऱ्यावर आणून ठेवायचे आहे. यानंतर रोज सकाळी अंघोळ करून पूजा झाल्यानंतर या अत्तरचे 2 थेंब आणि अष्टगंध यांचे एकत्रित मिश्रण करून आपल्या घरातील स्वामींच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला टिळा लावायचा आहे. आणि यानंतर आपण मनोभावे आपली प्रार्थना करायची आहे. आपणाला अगदी 7 ते 8 दिवसातच स्वामी आपल्यासोबत असल्याचे वाटेल. त्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रचिती आपणाला येत राहतील. आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. परिणामी घरातील वेगवेगळ्या चिंतेच्या गोष्टी
संपून जातील. घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. धनधान्य वाढीस लागेल. घरातील सदस्यांचे एकमेकाबद्दलचे प्रेम, आदर, भावना वाढीस लागेल. आपल्या धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये मोठी बरकत येईल. अशा या महाराजांच्या आवडीच्या हिना अत्तरचा वापर आपण दैनंदिन पद्धतीने करून आपणाला भक्ती मार्गाने सेवा करता येईल आणि आपल्या प्रगतीचा मार्ग साधता येईल. आपण सर्वजण स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो. पण काही जण सेवा करताना मनात इतर वेगवेगळे भाव ठेवून सेवा करत असतात. म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करताना इतरत्र आपले ध्यान असणे आणि आपण स्वामी सेवा करत होतो असे दाखवणे, या अशा चुकीच्या सवयीमुळे स्वामींचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही. स्वामींना आवडणाऱ्या काही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. अशा काही गोष्टी असतात, त्या चुकूनही करू नका. त्यामुळे स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर राहणार नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या करणे योग्य नाहीत ते आज आपण पाहणार आहोत. आपण केलेली स्वामींची सेवा याचा प्रचार करत राहू नये. स्वामींबद्दल चुकीची माहिती कोणालाही सांगू नये. आपल्यापासून स्वामींना फक्त हवे असते ते म्हणजे मनापासून केलेली भक्ती आणि श्रद्धा आणि आराधना. या गोष्टी स्वामींना हव्या असतात. स्वामींना कुठल्याही श्रद्धेचा दिखावा आवडत नाही. म्हणून त्यांच्या श्रद्धेचा देखावा चुकूनही करू नये. आपण स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आवडत्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. चला तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया. यातील पहिली गोष्ट आहे सगुण उपासना. म्हणजे या उपासनेमध्ये कोणतीही इच्छा मनात न ठेवता फक्त स्वामींची आराधना करणे. श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करणे. हा जप कितीही वेळा केलात तरी चालेल. ही उपासना करण्यासाठी कोणतीही अपेक्षा मनात नसणे व मनोभावाने ही सेवा करणे आणि सेवेत खंड पडू न देता नित्य नेमाने सेवा करत रहा. दुसरी उपासना म्हणजे अन्नदान. अन्नदान हे एक श्रेष्ठ दान आहे. जे गरजू लोक आहेत त्यांना अवश्य अन्नदान करावे. बऱ्याच लोकांना रोज अन्नदान करणे जमत नसेल तर महिन्यातून एकदा तरी अन्नदान करावे किंवा वर्षातून एकदा केले तरी चालेल, पण अन्नदान जरूर करावे. जर अन्नदान आपल्याकडून होत नसेल तर कमीत कमी एका गरजूला काहीतरी मदत अवश्य करावी. ती कोणत्याही स्वरूपाची मदत असू द्या तरीही चालेल. तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण करणे. तुम्हाला माहिती असेल दत्त महाराजांचे रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. त्यामुळे दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे. फक्त दत्त महाराजांचे नव्हे तर स्वामींचे पण नामस्मरण
करत जावे. स्वामींचे किंवा दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे. ते अधूनमधून कधीही सोडून देऊ नये. यापुढील गोष्ट माणूस जोडण्याची आवड. जे व्यक्ती स्वामींच्या मठात जातात किंवा केंद्रात जातात त्यांना माहिती असते की माणसे कशी जोडायची असतात. त्यांना माहिती असते की स्वामींची सेवा केल्याने किती चांगल्या गोष्टी आयुष्यात येतात. हे सगळ्यांचे मनोबल त्यांच्यात आलेले असते आणि असे लोक लवकर माणसे जोडतात. पुढील गोष्ट म्हणजे ज्या त्या परिस्थितीत समाधानी राहणे व जे काही देवांनी दिले आहे त्यात समाधानी राहण्याची सवय करून घ्या. विनाकारण दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टीवर मनात कडूपणा आणू नये किंवा देवाने आपल्याला काहीच दिले नाही असे सतत बोलत बसू नये. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.